विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। यत्र वा किमुच्यते बुद्ध्यादिपादि दट् शतं पंचविंशतितम भाष्यभागे अन्ते किमपि उच्यते प्रत्यक्षादिविरोधो नास्ति। कुत इति चेत् प्रत्यक्षादयः एव उपाधिजनितविषयाः इत्युक्ते आत्मनि वस्तुतः न सन्ति। एवमेव किल, वस्तुतः आत्मनि न सन्ति, उपाद्याश्रितजनितविशेषविषयत्वात्। उपाद्याश्रयेण जनित ये विषयाः सन्ति तेषां विशेषविषयत्वात् प्रत्यक्षादेः। न दृष्टेः दृष्टारं पश्येः, आत्मा उपाधिरहित आत्मा न शक्यते प्रत्यक्षादिभिः ज्ञातुम् इत्युच्यते। तदर्थं श्रुतिवाक्यानि उदाह्रियन्ते। ಒಂದು ಸೆಕೆಂಡ್ श्रुतिवाक्यानि उदाह्रियन्ते। दृष्टेः दृष्टारं पश्येः विज्ञातार्मरेखेन विजानीयात् अविज्ञातं विज्ञातृ इत्यादिकम्। अनन्तरम् इत्यादिश्रुतिभ्यः अनात्मविषयं विज्ञानम् इत्युक्ते विज्ञानं कदाचिदपि, विज्ञानमित्युक्ते अंतःकरण प्रत्ययरूपज्ञानं सदा अनात्मविषयकं भवति, आत्मविषयकं न भवति। ಅಂದರೆ ಅಂತಃಕರಣ ವೃತ್ತಿರೂಪಂ ಜ್ಞಾನಂ ಆತ್ಮಾನಂ ನ ವಿಷಯೀಕರೋತಿ, ಅನಾತ್ಮಾನಮೇವ ವಿಷಯೀಕರೋತಿ. ಕಿಂ ತರ್ಹಿ ಬುದ್ಧ್ಯಾದ್ಯುಪಾಧಿ ಆತ್ಮಛಾಯಾವಿಷಯಮೇವ. बुद्ध्यादि उपाधिना किं भवति? बुद्ध्यादि उपाधिना आत्मप्रतिच्छाया भवति। आत्मप्रतिच्छाया तत् प्रतिच्छाया विषयमेव विज्ञानं। विज्ञानमित्युक्ते अंतःकरणवृत्तिरूपं ज्ञानं। सुखितोऽहं यथा सुखितोऽहं दुःखितोऽहम् इत्येवमाति, सुखितोऽहं दुःखितोऽहम् इत्येवमादि प्रत्यक्ष विज्ञानं। सुखितोऽहम् ಅಂದರೆ अहं सुखी अहं दुःखी इत्यादि किं विषयीकरोति? कं विषयीकरोति? आत्मानं न विषयीकुर्वन्ति, आत्मनः उपाधिकल्पित प्रतिच्छायामेव विषयीकुर्वन्ति, प्रतिच्छायामेव विषयीकुर्वन्ति। अत एव उच्यते सुखितोऽहं दुःखितोऽहम् इत्येवमादि प्रत्यक्षविज्ञानम् अयमहमिति विशेषेण विषयिणः सामानाधिकरण्य उपचारात्। सि अयमहम् इति सर्वेषाम् अस्ति ज्ञानम्। अहं कः इति पृष्टे अहम् एतावदस्मि, अहम् अयमस्मि। यदा आत्मानम् अयमहमस्मि इति ब्रूते, शुद्धात्मा तु अयम् इति बुद्धिर्न भवति। शुद्धात्मा अहमस्मि इत्येव भवति। अयम् इति अनात्मा। तत् अनात्मनः अध्यासेनैव अयमहम् इति ज्ञानं जायते। अयमहमिति विषयेण विषयिणः, विषयी साक्षी आत्मा, विषयः अन्य पदार्थः अंतःकरणादयः, तैः सामानाधिकरण्य उपचारात्। तत् सामानाधिकरण्यं यदुच्यते तत् अध्यासमेव, औपचारिकमेव, न तु वास्तविकं। तत् वास्तविकज्ञानं न भवति, तत् अध्यस्तज्ञानमेव, अत एव औपचारिकमेव। नान्यदतो अस्ति द्रष्टृ, अतः आत्मनः सकाशात् अन्यत् द्रष्टा नास्ति। आत्मनः सकाशात् अन्यः द्रष्टा नास्ति। द्रष्टा तु आत्मा एव, अन्यत् सर्वम् अनात्मा एव, दृश्यमेव इति अन्यात्मप्रतिषेधाच्च अनेन आत्मनः अन्यस्य प्रतिषेधः क्रियते।
अन्यात्मा नास्ति, एकैव आत्मा। देहावयवविशेष्यत्वाच्च सुखदुःखयोर्विषयधर्मत्वं सि देह अवयवविशेष्यत्वाच्च। सि सुखदुःखादयः कथं भवन्ति? विषयधर्मत्वं। सुखदुःखयोः विषयधर्मत्वं न तु आत्मधर्मत्वं। कथं ज्ञायते? देहावयवविशेष्यत्वाच्च। सुखं देहावयवानां विशेष्यरूपेण सुखं वा दुःखं वा भवति। सुखम् अत्र भवति। देहमित्युक्ते सूक्ष्मदेहः स्थूलदेहः उभयोरपि। स्थूलदेहे सुखं कुत्र भवति? तत्तत् देहस्य अवयवे सुखम् अनुभूयते, अवयवविशेष्यत्वेन सुखम् अनुभूयते। अतएव सुखदुःखादयः उपाधिधर्माः किन्तु न आत्मधर्माः इत्युच्यते। एक अनन्तरम् आक्षेपः, आत्मनस्तु कामाय इत्यात्मार्थत्वश्रुतेः अयुक्तमिति चेत् आक्षेपकः ब्रूते न सुखं सिद्धान्तिना उक्तं सुखदुःखादयः अनात्मविषयाः विशेषणाः न तु आत्मविशेषणाः इति। आत्म तेषां साक्षिमात्रमिति। अत्र आक्षेपकः ब्रूते आत्मनस्तु कामाय प्रियं भवति। दट् मैत्रेय्यै याज्ञवल्क्येन उपदिश्यते। मह्यम् आत्मानं ब्रूहि, आत्मतत्त्वं ब्रूहि इत्युक्ते सः याज्ञवल्क्यः उपदिशति सर्वोऽपि पदार्थः आत्मसुखायैव प्रियं भवति। न कश्चन पदार्थः तत्तत् पदार्थार्थं प्रियं भवति। वित्तं वित्तार्थं प्रियं न भवति। वित्तेन प्राप्यमान आत्मसुखार्थं वित्तं प्रियं भवति। पुत्रः प्रियो न भवति, पुत्रेण लभ्यमान आत्मसुखार्थं पुत्रः प्रियो भवति। पत्नी प्रियो भवति, पत्न्या लभ्यमान आत्मसुखाय पत्नी प्रिया भवति। तथैव पतिः प्रियो भवति, वित्तं प्रियो भवति। किमपि प्रपञ्चे यः कश्चन पदार्थः कदा प्रिया भवन्ति? पदार्थाः स्वयं प्रियाः न भवन्ति, आत्मार्थमेव प्रिया भवन्ति इति तत्र उच्यते। अन्ततो गत्वा एवम् अनेकपदार्थान् विवृत्य अन्तिमवाक्यम् एवं भूते आत्मनस्तु कामाय सर्वमिदं प्रियं भवति। तदेव अत्र संक्षेपेण वाक्यम् उदाहृतम् आत्मनस्तु कामाय इत्येतावदेव। तत्र पूर्णं वाक्यम् आत्मनस्तु कामाय सर्वमिदं प्रियं भवति इति वाक्येन, याज्ञवल्क्योक्तवाक्येन तात्पर्यं किं भवति? आत्मार्थत्वश्रुतेः सुखं सर्वम् आत्मार्थमेव अस्ति। ಅಂದರೆ आत्मार्थमेव सुखं भवति। अनेन किं सिद्ध्यति? सुखम् आत्मनः गुणम् आत्मनः धर्मः इति सिद्ध्यति। किन्तु भवता उक्तं सुखदुःखादि अनुभवाः तत्तत् देहेन्द्रियमनाश्रिताः, देहेन्द्रियमनसाम् एव धर्माः न तु आत्मधर्मः इति सिद्धान्तिना उक्तम्। अत्र पूर्वपक्षी श्रुतिबलादेव ब्रूते सि आत्मनस्तु कामाय सुखप्रियं भवति इत्युक्ते आत्मनः सुखायैव अन्ये पदार्थाः भवन्ति। तर्हि आत्मनः सुखमस्ति इति अत्र उक्तम्। अत एव भवदुक्तम् अयुक्तम्। अनात्मन्येव सुखमिति अनात्मनः एव धर्मः इति न युक्तम् इति आक्षेपकः ब्रूते। तस्य समाधानं ब्रूते न यत्र वान्यदिव स्यात् इति। तत्र यत्र वाक्यबलेन कश्चित् आक्षेपं करोति चेत् प्रबलवाक्येन प्रत्युत्तरं देयम्। अयं नियमः। वाक्यबलेन प्रश्नं करोति चेत् श्रुतिवाक्यबलेन, तत्र प्रबलतरवाक्येन प्रत्युत्तरं देयम्। यदि ततोपि दुर्बलवाक्येन दत्तं चेत् तत् अप्रमाणं भवति। समानवाक्यं चेदपि स्पष्टं ज्ञानं न जायते। प्रबलतरवाक्येनैव प्रत्युत्तरं देयम्। अत एव यत्र वा अन्यदिव स्यात्। अत्र आत्मनः सुखं
सर्वस्मात् पदार्थादपि सुखं जायते चेत् तदा किं भवति? सुखं बाह्यपदार्थेभ्यः आयाति। द्वितीयञ्च आत्मनः सुखम् इति सुखसुखि इति गुणगुणिभावो अस्ति। अत्र गुणगुणिभावं निषेधति। गुणगुणिभावो नास्ति। यत्र वान्यदिव स्यात् इत्यविद्याविषयात्मार्थत्व अभ्युपगमात् इति अविद्याविषय आत्मार्थत्व। अत्रोक्तम् अन्यन्नास्ति इति वाक्येन उच्यते। तेन किं सिद्ध्यति? आत्मार्थं सुखम् इति याज्ञवल्क्येन यदुक्तं तत् जीवात्मार्थमेव सुखम्। अन्ये पदार्थाः आत्मार्थमित्युक्ते भोक्तृरूपजीवार्थम्। श्रीचरणैः किमपि उक्तं किम्? ತದೇವ ಪಶ್ಯ. ಆತ್ಮಕಾಮಕ್ಕಾವಿ ಎಂಬ ಶ್ರುತಿಯು ದ್ವೈತವನ್ನು ಕಾಣುವ ಅವಿದ್ಯಾ ವಿಷಯಾತ್ಮನ ಸಂಬಂಧದಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದೆಂದು ನಮ್ಮ ಮತ. ದ್ವೈತವನ್ನು ಕಾಣುವ ಅವಿದ್ಯಾ ವಿಷಯಾತ್ಮನ ಸಂಬಂಧ ಇತಿ ಯತ್ರ ವಾ ಅನ್ಯದಿವ ಸ್ಯಾತ್ ಇತಿ ಅವಿದ್ಯಾ ವಿಷಯಾತ್ಮಾರ್ಥವಭ್ಯುಪಗಮಾತ್. तत्सुखम आत्मनः कामाय इति वाक्यं यत्र अन्यत् स्यात् इति अनेन वाक्येन पुनरुच्यते. पश्य, यत्र अन्यदिव स्यात् इत्युक्ते आत्मनः अन्यपदार्थः अस्ति इत्युक्ते द्वैतमस्ति. स्वद्वैतान्तर्गते एव यत्र द्वैतदर्शने एव अविद्याविषय वाक्यं पश्य इति अविद्याविषय. द्वैतदर्शनं यत्र भवति तत्तु अविद्याविषयः. अविद्याविषय आत्मा इत्युक्ते द्वैतदर्शन आत्मा इत्युक्ते भोक्तृभोग्य इति आत्मा, भोक्तृरूप आत्मा. भोक्तृरूप आत्मनः सुखाय बाह्यपदार्थसम्बन्धेन सुखं जायते. भोक्तृरूप जीवात्मनः अत्र आत्मनस्तु कामाय इत्युक्ते आत्मनः सुखाय इत्युक्ते भोक्तृरूप जीवात्मनः सुखाय इति अवगन्तव्यम् इति अभ्युपगमात्. ಏಕೆಂದರೆ ವಿದ್ಯಾ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಆತ್ಮನು ಅದ್ವಿತೀಯನೆಂದು ಶ್ರುತಿಯೇ ಹೇಳುವುದರಿಂದ ಅವನಲ್ಲಿ ನಿಜವಾಗಿ ಸುಖ ದುಃಖಗಳು ಇರುವುದಕ್ಕೆ ಅವಕಾಶವಿರುವುದಿಲ್ಲ. ಆತ್ಮನಸ್ತು ಕಾಮಾಯ ಪ್ರಿಯಂ ಭವತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅತ್ರ ಕಶ್ಚನ ಕ್ಲೇಶೋ ಅಸ್ತಿ. ಅತ ಏವ ಬ್ರಹ್ಮಸೂತ್ರೇ ಏತದಧಿಕರಣಮಸ್ತಿ. ಆತ್ಮನಸ್ತು ಕಾಮಾಯ ಸುಖಂ ಭವತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ತಟ್ ಯಾಜ್ಞವಲ್ಕ್ಯಸ್ಯ ಜಾನಾಸಿ ನ ಪಠಿತಮಿತಿ ಮನ್ಯೆ. एतावत्तु वदामि यत् सर्वोऽपि पदार्थाः पति पत्नी मित्रं भोगपदार्थाः प्रपञ्चः सर्वोऽपि आत्मनः सुखाय भवति इति वदति. पदार्थाः पदार्थानां कृते प्रियाः न भवन्ति, आत्मार्थं प्रियाः, आत्मनः सुखार्थं ते प्रियाः भवन्ति. अनेन किं सिद्ध्यति? आत्मैव सर्वेषां सुखी इति. सर्वेभ्यः आत्मैव प्रियः इति. आत्मैव प्रियः इत्युक्त्वा आत्मा इति कः? जीवात्मा. जीवात्मा एव सर्वेभ्यः प्रियः इत्युक्त्वा स आत्मा अन्वेष्टव्यः इति ब्रूते. यदि जीवात्मा एव सर्वेभ्यः प्रियश्चेत् प्रियः स आत्मा अन्विष्य तस्य स्वरूपं ज्ञातव्यम् इति. जीवात्मनः स्वरूपं किमपि अन्यदस्ति, परमात्मा अस्ति. तत्स्वरूपं ज्ञातव्यम् इति तत्र विवेकाय विचाराय उपदिशति मैत्रेय्यै याज्ञवल्क्यः. अत एव आत्मनस्तु कामाय इत्युक्ते ब्रह्मात्मनः कामाय इति न, जीवात्मनः कामाय. तर्हि जीवात्मनः कामाय इत्युक्ता आत्मा वा द्रष्टव्यः, आत्मा वा रे द्रष्टव्यः इति एतद् उक्त्वा याज्ञवल्क्यः ಮಂತ್ರ ಅಸ್ತಿ ಕಿಂ ತವ ತಟು ಯಾಜ್ಞವಲ್ಕ್ಯದು ಭಾಗ. ಓಕೆ, ಪರವಾಗಿಲ್ಲ, ಸುಮ್ಮನೆ ಕೇಳು ಸಾಕು. ಅಂದರೆ ಆತ್ಮನಸ್ತು ಕಾಮಾಯ ಸರ್ವಮಿದಂ ಪ್ರಿಯಂ ಭವತಿ ಇತ್ಯುಕ್ತ್ವಾ ಸ ಆತ್ಮ ವಿಜ್ಞೇಯಃ ತದರ್ಥಂ ಶ್ರವಣಂ ಕರ್ತವ್ಯಂ ಇತಿ ಬ್ರೂತೆ. ಅತ್ರ ಆತ್ಮನಸ್ತು ಕಾಮಾಯ ಸರ್ವಂ ಪ್ರಿಯಂ ಭವತಿ ಇತಿ ಯದುಕ್ತಂ ಸ ಜೀವಾತ್ಮ ವಾ ಬ್ರಹ್ಮಾತ್ಮ ವಾ इति संदेहे जाते सति तदधिकृत्य विचार क्रियते ब्रह्मसूत्रे.
एकम् अधिकरणमस्ति ಅಂದರೆ एक ಟಾಪಿಕ್ अस्ति विषयोपि अस्ति ಅಂದರೆ एकः चर्चाविषयः अन्ततो गत्वा निर्वीतं यद्यपि जीवात्मा एव तत्र उच्यते किन्तु जीवात्मार्थमेव जीवात्मनः सुखार्थमेव सर्वं भवति तस्य जीवात्मनः स्वरूपम् अन्वेष्टव्यम् इति ब्रूते तात्पर्यं तत्र यद्यपि जीवात्मा उच्यते किन्तु जीवात्मा जीवात्मनः सुखार्थं जगदस्ति चेत् जगत् सापेक्षम् अस्य सुखम् इति भवति जीवात्मनः सुखायैव जगत् पदार्थाः सन्ति चेत् तदा किं भवति जीवः जीवस्य सुखं सदा प्रपञ्चाश्रितं तदा किं भवति जीवस्य सुखं सदा पराधीनमेव भवति अत्र पराधीनसुखं यस्यास्ति जीवः तस्य स्वरूप तस्यैव जीवत्वस्य उपदेशाय इदं प्रकरणं नागतं याज्ञवल्क्यस्य उपदेशः नागतः किन्तु आत्मा तथा किमुच्यते सर्वप्रियत्वात् सर्वेभ्यः प्रियत्वात् स आत्मा विषयसापेक्षसुखं परित्यज्य आत्मन्येव सुखं यदा प्राप्नोति तदा स्वतन्त्रो भवति अत एव तस्य आत्मनः स्वरूपं ज्ञातव्यम् इति आत्मावारे श्रोतव्यः मन्तव्यः निदिध्यासितव्यः इति तत्र मैत्रेयी याज्ञवल्क्यो उपदिशति तत् अग्रे आगमिष्यति द्वितीय अध्याये अस्तु नाम अत एव अत्र इति अविद्या विषयात्मार्थत्व अभ्युपगमात् इति आत्मनः सुखगुणं यदा उच्यते तत् जीवस्य सुखस्वरूपं यदा उच्यते तद् ब्रह्मात्मनः अयं भेदः अवगन्तव्यः यदा सुखम् आत्मनः धर्मो भवति किं यदि सुखम् आत्मनः धर्मो भवति गुणगुणिभावः ಅಂದರೆ जीवः सुखगुणी भवति तदा स जीवो भवति यदा सुखं स्वरूपं भवति तद् ब्रह्म भवति सुखं गुणो न भवति अत्र सुखं गुणः इति कथं शक्यते कदाचित् गुणं त्यक्त्वा दुःखं भवति दुःखं त्यक्त्वा सुखं भवति कदाचित् सुखं कदाचित् दुःखं जायते अनेन किं भवति सुखदुःखे गुणरूपेण आगत्य निवर्तन्ते सुखदुःखे आगत्य निवर्तेते अनेन गुणरूपेण आयाति धर्मरूपेण पुनः निर्गच्छति स्वरूपं चेत् तथा आगमापायित्वं न भवति स्वरूपं चेत् आगमापायि न भवति नित्यं भवति अत एव अत्र यतु आत्मनः कामाय इति वाक्यम् उदाहृत्य पूर्व आक्षेपकः ब्रूते आत्मनः गुणत्वेन सुखमुक्तं सत्यम् आत्मनः गुणत्वेन सुखं यदुक्तं तत् जीवात्मनः एव गुणत्वं किन्तु ब्रह्मात्मनः गुणरूपेण नोक्तम् इति अनन्तरवाक्येन उच्यते तत् केन कं पश्ये तत्र गुणगुणिभावो नास्ति केन कं पश्येत् इत्युक्ते द्रष्टादृश्यभेदो नास्ति द्रष्टादृश्यभेदो यत्र नास्ति तत्र गुणगुणिभावो नास्ति तदा आत्मस्वरूपमेव नेह नानास्ति किंचन तत्र को मोहः कशोक एकत्वम् अनुपश्यतः इत्यादिना विद्याविषये तत्प्रतिषेधाच्च विद्याविषयं विद्याविषय आत्मा ब्रह्मात्मा अविद्याविषय आत्मा जीवात्मा विद्याविषय आत्मनि विद्याविषय इत्युक्ते विद्याविषयभूत आत्मनि तत्प्रतिषेधाच्च तत्कस्य सुखस्य गुणरूपेण प्रतिषेधः सुखस्य गुणरूपेण प्रतिषेधत्वात् न आत्मधर्मत्वं सुखस्य आत्मधर्मत्वं न भवति आत्मनो दुःखित्वम् अनन्तरम् आक्षेपकः ब्रूते तार्किकसमयविरोधात् तार्किकाः इत्युक्ते वैशेषिकाः नैयायिकवैशेषिकौ मन्येते सुखदुःखे आत्मनः एव धर्मौ इति तथा सुखदुःखे आत्मनः धर्मौ इति ते मन्यन्ते तर्हि तार्किकसिद्धान्त समयः इत्युक्ते सिद्धान्तः तार्किकसिद्धान्तविरोधः यदि सुखदुःखे आत्मनः गुणौ न स्तः
तर्हि तार्किकसिद्धान्तविरोधो अस्ति, विरोधत्वात् न युक्तम्, अन्यदर्शनविरोधः न वक्तव्यः। कुत इति चेत् ते अपि दार्शनिकाः, ते अपि ऋषयः। बैबल् कुरानादिभिः समन्वयः कर्तुं शक्यते किम्? उपनिषत् प्रमाणं वा बैबल् कुरानादिवाक्यानि प्रमाणं वा? ते आधुनिकाः बैबल् कुरानादिवाक्यान्यपि प्रमाणानि अङ्गीकृत्य तैः सह समन्वयं कर्तुम् इच्छन्ति। अप्रमाणवाक्येन प्रमाणवाक्यं कथं सङ्गमयितुं शक्यते? तेन समन्वयः कर्तुं न शक्यते। यदि कथञ्चित् सङ्गानं करोति चेत् प्रमाणस्य मुख्यार्थः अपगच्छति, गौणार्थो भवति, अल्लवे? गौणार्थो भवति। अत एव तार्किकसमयेन विरोधत्वात् अयुक्तम् इति आक्षेपकः ब्रूते। सिद्धान्ति किं ब्रूते पश्यामि। न युक्त्यापि आत्मनो दुःखित्वनुपपत्तेः। तार्किकसिद्धान्तेन विरोधे सति संकोचो नास्ति, विरोधो भवेत्, न वयं चिन्तयामः। कुत इति चेत् तार्किकसिद्धान्तः एव सदोषः, तार्किकसिद्धान्तः एव दोषवत् सिद्धान्तः। कुत इति चेत् तार्किकैः यदङ्गीकृतम् आत्मनः दुःखगुणत्वम्, आत्मनः दुःखगुणत्वं, दुःखगुणसमेतत्वं, दुःखगुणित्वं, दुःखगुणत्वम् इत्युक्ते आत्मनः दुःखगुणित्वम् एव न सिद्ध्यति, तदेव अप्रामाणिकं, तदेव भ्रान्तिसिद्धम्। आत्मा दुःखगुणी इति नैयायिकैः यत् चिन्त्यते तदेव अप्रामाणिकं। कुतः? प्रत्यक्षादिना नास्ति, पूर्वमुक्तम्, अनुमानेनापि न सिद्ध्यति। अत्र पश्य, युक्त्यापि आत्मनो दुःखित्वानुपपत्तेः। प्रत्यक्षेण सुखदुःखादीनाम् आत्मगुणत्वं न सिद्ध्यति इति पूर्वमुक्तं संसारित्वनिराकरणेन वाक्येन। अधुना उच्यते अनुमानेनापि न सिद्ध्यति। तत् आत्मनो दुःखित्वं युक्त्यपेतम् इत्युक्ते अनुमानेनापि न सिद्ध्यति ಎಂದರ್ಥ। ಅದು ಹೆಡ್ಡಿಂಗ್ ಸರಿಯಾಗಿಲ್ಲ ಅನಿಸುತ್ತದೆ. ಆತ್ಮನೋ ದುಃಖಿತ್ವಂ ಅನುಮಾನೇನಾಪಿ ನ ಸಿದ್ಧ್ಯತಿ ಅಲ್ಲವೇ? ಯುಕ್ತ್ಯಪೇತಂ ಹೇಳುವಕ್ಕಿಂತ ಅನುಮಾನೇನಾಪಿ ನ ಸಿದ್ಧ್ಯತಿ ಎಂದು ಹೇಳಬೇಕು. ನಾನು ಬದಲಾಯಿಸಿಬಿಡ್ತೀನಿ. ಅಷ್ಟೇ. ಆತ್ಮನೋ ದುಃಖಿತ್ವಂ ಅನುಮಾನೇನಾಪಿ ನ ಸಿದ್ಧ್ಯತಿ ತತ್ ವಕ್ತವ್ಯ. ಅದರಿಂದ ಮುಂದೆ ಏನಾಗಲಿ, ಯುಕ್ತ್ಯಪೇತಂ ಅಂದರೆ ಅರ್ಥವಾಗಲ್ಲ, ಇದು ಹೇಳಿದರೆ ಸ್ಪಷ್ಟವಾಗ್ತದೆ. ಅಂದರೆ ನೈಯಾಯಿಕ ಪಕ್ಷ ಮಾತ್ರ ನಿರಾಕರೋತಿ. ಅಸ್ತು ಹಾಗೆ ಅಗ್ರೆ ಗಚ್ಚ. ನಹಿ ದುಃಖೇನ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ವಿಷಯೇಣ ಆತ್ಮನೋ ವಿಶೇಷತ್ವಂ ಪ್ರತ್ಯಕ್ಷಾವಿಷಯತ್ವಾತ್. ಆತ್ಮನ ದುಃಖಿತ್ವ ಅನುಪಪತ್ತೇ ಯುಕ್ತ್ಯಾಪಿ ನ ಸಿದ್ಧ್ಯತಿ. ಕುತ ಇತಿ ಚೇತ್ ಪ್ರತ್ಯಕ್ಷೇ ಸತಿ ಅನುಮಾನಂ ಪ್ರವರ್ತತೆ ಏವಂ ಕಿಲ. ಕದಾಚಿತ್ ವಾ ಪ್ರತ್ಯಕ್ಷಂ ಭವೇತ್, ಕದಾಚಿತ್ ಏಕದಾ ಪ್ರತ್ಯಕ್ಷಂ ಭವತಿ ಚೇತ್ ತಲ್ಲಿಂಗೇನ ಅನ್ಯತ್ರಾಪಿ ಅನುಮಾತುಂ ಶಕ್ಯತೆ. ಅನುಮಾನಂ ಪ್ರತ್ಯಕ್ಷಾಶ್ರಿತಮೇವ. ಆದೌ ಪ್ರತ್ಯಕ್ಷಮೇವ ಯದಾ ನ ಸಿದ್ಧ್ಯತಿ ಅನುಮಾನಂ ಕಥಂ ಪ್ರವರ್ತತೆ. ನ ಹಿ ದುಃಖೇನ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ವಿಷಯೇಣ ಆತ್ಮನೋ ವಿಶೇಷತ್ವಂ. ಅತ್ರ ಕಿಂಚಿತ್ ಅನ್ಯದ್ ಬ್ರೂತೆ ಪಶ್ಯ. ದುಃಖಂ ತು ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ವಿಷಯಂ. ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ವಿಷಯಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಸಾಕ್ಷಿ ವಿಷಯಂ ಇತಿ ಮಂತವ್ಯಂ. ದುಃಖಂ ಅಂತಃಕರಣ ವೃತ್ತಿ ವಿಷಯಃ ನ ತು ಆತ್ಮನೋ ಧರ್ಮಃ. ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ವಿಷಯಮಿತ್ಯುಕ್ತೆ ದುಃಖಂ ತು ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ವಿಷಯೇಣ, ದುಃಖೇನ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ವಿಷಯೇಣ ಆತ್ಮನೋ ವಿಶೇಷ್ಯತ್ವಂ. ವಿಶೇಷ್ಯತ್ವಮಿತ್ಯುಕ್ತೆ ವಿಶೇಷ್ಯಂ ಇತಿ ಕ್ವಾಲಿಟಿ, ಗುಣಃ. ಆತ್ಮನೋ ಗುಣಃ ನ ಭವಿತುಮರ್ಹತಿ. ಸುಖದುಃಖೇ ಆತ್ಮನ ಸುಖಂ ದುಃಖಂ ಆತ್ಮನಃ ಗುಣಂ ನ ಭವತಿ. ಶ್ರೀಚರಣೈಃ ಕಿಮಪಿ ಉಕ್ತಂ. ಅದೇ ಓದ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಆತ್ಮನು ಅನುಮೇಯನೆಂಬುದು ಸರಿಯಲ್ಲ. ಏಕೆಂದರೆ ಅವನು ವಿಷಯಕ್ಕೂ ವಿಷಯಿ. ಅವನು ವಿಷಯನೆಂದರೆ ವಿಷಯಿಯೇ
ಇಲ್ಲವೆಂದಂತೆ ಆಗುತ್ತಾ. ಅಯ್ಯೋ, ಮತ್ತು ತರ್ಕ ಬಲದಿಂದ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಬಾ, ನಾನು ಅನುಭವ ದೃಷ್ಟಿ ಅಂದ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಲ್ಲವೇ. ಸ್ವಾಮೀಜಿ ಶಂಕರರು ಸಮ್ಟೈಮ್ಸ್ ತರ್ಕಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಸಚ್ಚಿದಾನಂದೇಂದ್ರ ಸ್ವಾಮೀಜಿ ಶಂಕರರು ಅನುಭವಾನುಸಾರಿ ಹೇಳುವಕ್ಕಿಂತ ಸಮ್ಟೈಮ್ಸ್ ಶಂಕರರು ತರ್ಕನೇ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ, ಇದು ಅನುಭವ ಪಕ್ಕಕ್ಕಿಟ್ಟು ತರ್ಕಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ, ನಹಿ ದುಃಖೇನ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ವಿಷಯೇಣ ಆತ್ಮನೋ ವಿಶೇಷತ್ವ ದುಃಖಂ ತು ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ವಿಷಯ ತತ್ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ವಿಷಯ ಆತ್ಮನಃ ವಿಶೇಷಣಂ ನ ಭವತಿ ಇತ್ಯುಚ್ಯತೆ. ಏತತ್ತು ಸಾಕ್ಷಾತ್ ಅನುಭವಸ್ಯ ಪ್ರಸ್ತಾವಃ ಅತಯವ ಅನುಭವ ದರ್ಶಯಿತವ್ಯ. ಅದಕ್ಕೆ ತರ್ಕ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬಾ, ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ವಿಷಯತ್ವ ಅತಸಿ ಆತ್ಮ ಏವ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ವಿಷಯೋ ನ ಭವತಿ. ಅತ್ರ ಏನಂದರೆ, ಆ ಲಾಜಿಕ್ ನೋಡಿದ್ದೆ ಆ ಸೆಂಟೆನ್ಸ್ನಲ್ಲಿ. ಅಸ್ಮಿನ್ ವಾಕ್ಯ ಕಿಮಸ್ತಿ ಆತ್ಮ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ವಿಷಯಶ್ಚೇತ್ ತಸ್ಯ ಗುಣೋಪಿ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ವಿಷಯ ಅಭವಿಷ್ಯತ್. ಅಂದರೆ ಯೋ ಪದಾರ್ಥ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ವಿಷಯೋ ಭವತಿ ತಸ್ಯ ಗುಣೋಪಿ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ವಿಷಯೋ ಭವತಿ. ಯದಾ ಆತ್ಮೈವ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ವಿಷಯೋ ನ ಭವತಿ ಆತ್ಮನಃ ಗುಣಃ ಅಸ್ತಿ ನ ವಾ ಇತಿ ಕಥಂ ಜ್ಞಾಯತೆ. ಆತ್ಮನಃ ದುಃಖಗುಣಂ ಆತ್ಮನಿ ಅಸ್ತಿ ನ ವಾ ಆತ್ಮನಃ ವಿಶೇಷಣಂ ಭವತಿ ನ ವಾ ಕಥಂ ಜ್ಞಾಯತೆ. ಯಸ್ಯ ಗುಣಂ ಅಸ್ತಿ ಯಸ್ಯ ಗುಣಂ ಜ್ಞಾತವ್ಯಂ ಸ ಏವ ಆತ್ಮ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ವಿಷಯೋ ನ ಭವತಿ. ಯದಿ ಆತ್ಮ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ವಿಷಯೋ ನ ಭವತಿ ಆತ್ಮನಿ ಗುಣಮಸ್ತಿ ಇತಿ ಕಥಂ ಜ್ಞಾಯತೆ. ಗುಣಃ ಆತ್ಮನ ಸಂಬದ್ಧೋ ಭವೇತ್. ಆತ್ಮೈವ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ವಿಷಯೋ ನ ಭವತಿ ಗುಣಃ ಆತ್ಮನ ಸಂಬದ್ಧ ಇತಿ ಕಥಂ ಜ್ಞಾಯತೆ. ಇದು ನೇರಾಗಿ ಅನುಭವ ಹೇಳಬೇಕಿತ್ತು. ಇದು ಪಕ್ಕಕ್ಕಿಟ್ಟು ಏನು ತರ್ಕಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಏನೂ ಹೇಳಲಿಲ್ಲ ಸ್ವಾಮೀಜಿ, ಸುಮ್ಮನೆ ಬಿಟ್ಟರೆ ಅನಿಸುತ್ತೆ. ಅದರ ವಿಷಯ ಏನೂ ಹೇಳಲೇ ಇಲ್ಲ. ಅದು ಅನುಭವ ವಿಷಯ. ಇಲ್ಲಿ ಬಿಡಿಸಬೇಕಿತ್ತು, ಹೇಳಲಿಲ್ಲ ನೋಡಿ. ನಹಿ ದುಃಖೇನ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ವಿಷಯೇಣ ದುಃಖಂ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ವಿಷಯಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಕಥಂ ಜಾಗೃತಿ ದುಃಖಮನುಭೂಯತೆ ಯದಾ ಅಂತಃಕರಣಮಸ್ತಿ ದುಃಖಮನುಭೂಯತೆ. ದುಃಖಂ ವಾ ಸುಖಂ ವಾ ಸುಷುಪ್ತೌ ದುಃಖಂ ನಾಸ್ತಿ. ಅಂದರೆ ಅಂತಃಕರಣೆ ಸತಿ ದುಃಖಮಸ್ತಿ, ಅಂತಃಕರಣ ಮೂಲಕಂ ದುಃಖಾನುಭವ, ಅಂತಃಕರಣ ಭಾವೇ ದುಃಖಂ ನಾಸ್ತಿ. ಅತಯೇವ ಅಂತಃಕರಣಂ ಅಸ್ತಿತ್ವಂ ಅಂತಃಕರಣಸ್ಯ ನಾಸ್ತಿತ್ವಂ. ಅಂದರೆ ಅಂತಃಕರಣ ಭಾವಾಭಾವವು ಸಾಕ್ಷಿವೇದ್ಯವು. ಅತಯೇವ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸಾಕ್ಷಿ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಏವಂ ಅವಗಂತವ್ಯಂ. ಇದು ನನಗನ್ಸುತ್ತದೆ ಮರವರು ಏನು ಹೇಳಿದ್ರು ನೋಡಬೇಕು. ಪ್ರತ್ಯಕ್ಷಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಕೀದೃಶ್ ಪ್ರತ್ಯಕ್ಷಂ. ಈ ವಾಕ್ಯ ಅರ್ಥವಾಯಿತಾ ನಿಮಗೆ? ಪ್ರತ್ಯಕ್ಷಂ ಅಂದರೆ ಇಂದ್ರಿಯ ಪ್ರತ್ಯಕ್ಷವಲ್ಲ. ದುಃಖಂ ಇಂದ್ರಿಯ ಪ್ರತ್ಯಕ್ಷಂ ಭವತಿ ಕಿಂ ದುಃಖಮಿತಿ ಮನಸಃ ಅನುಭವಃ ಅಲ್ಲವೇ. ದುಃಖಮಿತಿ ಚಕ್ಷುಷಾ ಗ್ರಾಹ್ಯತೆ ಕಿಂ ಅಂತಃಕರಣಧರ್ಮ ಅಂತಃಕರಣವೃತ್ತಿ ಸತ್ ಅಂತಃಕರಣಮಪಿ ಭೋಕ್ತೃತ್ವ ಅಭಿಮಾನೇನ ಭೋಕ್ತಾ ಮನ್ಯತೆ ಅಹಮೇವ ದುಃಖಿ ಇತಿ. ಕಿಂತು ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ವಿಷಯಂ ಕದಾ ಭವತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸಾಕ್ಷಿಣಃ ದುಃಖಂ ನಾಸ್ತಿ. ದುಃಖಂ ವಾ ಸುಖಂ ವಾ ಉಭಯಮಪಿ ನಾಸ್ತಿ. ಸಾಕ್ಷಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅವಸ್ಥಾ ಸಾಕ್ಷಿ, ಸಂಪೂರ್ಣ ಜಾಗೃತ ಅವಸ್ಥಾ ಸಾಕ್ಷಿ. ಸಾಕ್ಷಿಭೂತ ಚೈತನ್ಯ ಆತ್ಮನಿ ಜಾಗೃತ ಅವಸ್ಥಾ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅಂತಃಕರಣಂ ದೃಶ್ಯತೆ ಸುಷುಪ್ತೌ ಅಂತಃಕರಣಂ ನಾಸ್ತಿ. ಅಂತಃಕರಣೆ ಸತಿ ದುಃಖಮಸ್ತಿ, ಅಂತಃಕರಣಾಭಾವೇ ದುಃಖಂ ನಾಸ್ತಿ. ಏವಂ ದುಃಖಂ ಅಂತಃಕರಣಧರ್ಮಃ ದುಃಖಂ ಆತ್ಮಸಂಬಂಧಿ ನಾಸ್ತಿ. ಆತ್ಮನಃ ಪ್ರತ್ಯಕ್ಷತ್ವಾತ್. ಪ್ರತ್ಯಕ್ಷಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಭಾವಾಭಾವತ್ವಾತ್ ಎಂದರ್ಥ. ಪ್ರತ್ಯಕ್ಷಮಿತ್ಯುಕ್ತೆ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ ನೋಡಿ. ಪ್ರತ್ಯಕ್ಷಂ ಅಂದರೆ ಭಾವಾಭಾವ ಸಾಕ್ಷಿತ್ವಾತ್. ಈಗ ಟೆಂಟೇಟಿವ್ ಬರೆಯುತ್ತೀನಿ, ನಂತರ ನೋಡೋಣ ಅಲ್ಲವೇ.
ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಪ್ರತ್ಯಕ್ಷಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಇಂದ್ರಿಯ ಪ್ರತ್ಯಕ್ಷಂ ವಾ ಮಾನಸ ಪ್ರತ್ಯಕ್ಷಂ ವಾ ಸಾಕ್ಷಿ ಪ್ರತ್ಯಕ್ಷಂ ವಾ. ಯಾವುದು ಪ್ರತ್ಯಕ್ಷವಾಗುತ್ತದೋ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ವಿಷಯೇಣ ಆತ್ಮನೋ ವಿಶೇಷತ್ವಂ ನ ಭವತಿ ಹೇಳ್ತಾನೆ. ಕುತ ಇತ್ಯೇತು ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಅವಿಷಯತ್ವಾತ್. ಕಹ ಆತ್ಮ ಏವ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ವಿಷಯೋ ನ ಭವತಿ. ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಅವಿಷಯತ್ವಾತ್. ಆತ್ಮನೇ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ವಿಷಯವಾಗದಿದ್ದರೆ ಆತ್ಮನ ದುಃಖಂ ಸಂಬದ್ಧಮಿತಿ ತದಪಿ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ವಿಷಯೋ ನ ಭವತಿ. ಕಿಂತು ದುಃಖಂ ತು ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ವಿಷಯ. ಹಲೋ ಅಂತಃಕರಣಧರ್ಮ ದುಃಖಂ ಜಾಗೃತಿ ವಿದ್ಯತೆ ಸುಷುಪ್ತೌ ನ ವಿದ್ಯತೆ ತೇನ ಅಂತಃಕರಣ ಪ್ರತ್ಯಯದ್ವಾರ ಅನುಭೂಯಮಾನಂ ದುಃಖಂ ತತ್ ಸಾಕ್ಷಿಣ ನ ಸಂಬದ್ಯತೆ. ಏಕೆಂದರೆ ಅಂತಃಕರಣ ರೂಪೇಣ ಪ್ರತೀಯತೆ ಸುಷುಪ್ತೌ ಅಪಗಚ್ಚತಿ. ಪ್ರತೀಯತೆ ಅಪಗಚ್ಚತಿ, ಪ್ರತೀಯತೆ ಅಪಗಚ್ಚತಿ. ಸಾಕ್ಷಿ ತು ಉಭಯ ವಿಲಕ್ಷಣೋ ಭವತಿ. ಅತಯೇವ ಸಾಕ್ಷಿಣ ನ ಸಂಬದ್ಯತೆ. ಸಾಕ್ಷಿಣಃ ವಿಷಯಭೂತಮೇವ. ವಿಷಯಂ ಅಂದರೆ ಭಾವಾಭಾವ ಸಾಕ್ಷಿ ಇತ್ಯರ್ಥಃ. ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ವಿಷಯಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಭಾವಾಭಾವರೂಪಃ. ಸಾಕ್ಷಿಣಃ ಅಷ್ಟೇ. ಸಾಕ್ಷಿಣಃ ಭಾವಾಭಾವರೂಪಃ. ಓಕೆ, ಮುಂದೆ ಹೋಗೋಣ. ಅನಂತರ ಆಕಾಶಸ್ಯ ಶಬ್ದಗುಣವತ್ವಾತ್. ಆಕಾಶಸ್ಯ ಶಬ್ದಗುಣವತ್ವವತ್ ಆತ್ಮನೋ ದುಃಖಿತ್ವಮಿತಿ ಚೇತ್. ಆತ್ಮ ನಿರಾಕಾರಶ್ಚೇತ್ ಅಸ್ತು ಸಾಕ್ಷಿ ಆಕಾಶೋ ನಿರಾಕಾರೋ ನ ಭವತಿ ಕಿಂ. ಯಥಾ ಆಕಾಶಃ ನಿರಾಕಾರಃ ಸನ್ ಶಬ್ದಗುಣವಾನ್ ಭವತಿ. ಆಕಾಶಸ್ಯ ಶಬ್ದಗುಣಃ ಅಸ್ತಿ ಇತಿ ಆಧುನಿಕ ವಿಜ್ಞಾನಂ ನಾಂಗೀಕರೋತಿ. ಶಬ್ದಗುಣಃ ಆಕಾಶಸ್ಯ ಭವತಿ ಕಿಂ. ಶಬ್ದಗುಣಃ ಆಕಾಶಸ್ಯ ಇತಿ ನೈಯಾಯಿಕಾಃ ವೈಶೇಷಿಕಾಃ ಮನ್ಯಂತೆ. ಶಬ್ದಗುಣಃ ಕುತ್ರಚಿತ್ ಕಿಮುಚ್ಯತೆ ಸ್ಥೂಲಪದಾರ್ಥೇ ಭವತಿ ಅಥವಾ ವಾಯೌ ಭವತಿ. ಸ್ಥೂಲಪದಾರ್ಥೇ ಜಲೆ ವಾಯೌ. ಶಬ್ದಗುಣಃ ಸ್ಥೂಲಪದಾರ್ಥೇ ದೃಶ್ಯತೆ. घंटादिषु घंटा वा कश्चन पदार्थं वा ताडयति शब्दः तत्र उत्पद्यते ज्ञायते। अनन्तरं जले अपि दृश्यते। जलस्य प्रवाहे शब्दं जायते। यत्र जलमस्ति जलमिति द्रव्यं जलरूपद्रव्यमाश्रित्य शब्दगुणः श्रूयते। आकाशे वायौ अपि श्रूयते। गुणः शब्दगुणः वायौ भवति, जले भवति, पृथिव्यां भवति, आकाशे कथं भवति? किन्तु तथा वैशेषिकैरङ्गीकृतम्। एतत् विचारितं किम् अस्माभिः पूर्वं तर्कशास्त्रस्य अध्ययनकाले। ಅಂದರೆ ಆಕಾಶಸ್ಯ ಶಬ್ದಗುಣಃ ಇತಿ ಕಥಂ ತೈಃ ನಿಶ್ಚಿತಂ ಜಾನಾಸಿ? ಪಂಚಭೂತಾನಿ ಸಂತಿ, ಪಂಚಗುಣಾಃ ಸಂತಿ। पृथिव्याः गुणः गन्धः, एवं जलस्य गुणः रुचिः, किमुच्यते अग्नेः गुणः रूपं, वायोर्गुणः स्पर्शः, एवं चत्वारो गुणाः चतुर्णां भूतानाम् इति निश्चित्य अन्ततो गत्वा एकं भूतम् अवशिष्टम्, एकः गुणः अवशिष्टः। पञ्चगुणेषु एकः गुणः शब्दगुणः अवशिष्टः। पंचभूतेषु आकाशः अवशिष्टः। केಳ್ತಾ ಇದೆಯಾ? चतुर्णां भूतानां चत्वारो गुणाः संबद्धाः, संयोजिताः। अनन्तरम् अवशिष्टः गुणः अस्ति, अवशिष्टं भूतमस्ति, अत एव तस्य भवति इति परिशेषन्यायः। इति बै वाट् लाजिक् इत्युक्ते परिशेषन्यायेन, परिशेषन्यायेन निश्चयम् अकार्षुः शब्दगुणः आकाशस्य। किन्तु प्रत्यक्षेण ज्ञायते किम्? अनुमानेन ज्ञायते किम्?
शब्दगुणः आकाशस्य कथं भवति? आकाशे गुणः एव नास्ति, एवं किल? आकाशे वायौ सत्यां वायौ सति गुणः प्रसरति। शब्दः वायुमाश्रित्य प्रसरति, वायु अवलम्बनेन, वायुतरङ्गरूपेण वायुम् अवलम्ब्य तत्तरङ्गान् अवलम्ब्य शब्दः प्रसरति। वायु अभावे शब्दः गच्छति किम्? ಇಲ್ಲ. మరి ಈ ಕಾಲದಲ್ಲಿ ಶಬ್ದವನ್ನು ಹೇಗೆ ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಮಾಡ್ತಾರೆ? ಶಬ್ದತರಂಗಾನಾಂ ಸೂಕ್ಷ್ಮತರಂಗಾः ವಾಯೋರಭಾವೆ अपि गच्छन्ति किम्? आधुनिकविज्ञानं किं ब्रूते? अन्ते एलेक्ट्रोम्याग्नेटिक् इति शब्दानामेव तरङ्गाः भवन्ति, सर्वेषामपि अन्यपदार्थानामपि। शब्दानां सूक्ष्मरूपं भवति किं? शब्दानामेव केवलं, न अन्येषां। शब्दानां सूक्ष्मरूप शब्दस्य सूक्ष्मरूपं किमपि अस्ति चेत् तेन आकाशः सम्बध्यते चेत् नैयायिकानां समर्थनं कर्तुं शक्यते। तर्हि शब्दगुणः आकाशस्य न भवति इति आधुनिकविज्ञानं निश्चितम्। आकाशमित्युक्ते तत् निराकार स्पेस्, दट् अवकाशप्रदातृ इति आकाशः। तद् आल्सो स्पेस्, आल् स्पेस्, आल् स्पेस् पुट् टुगेदर् वन् आकाशः। आकाशे क्वचित् वायु भवेत्, क्वचित् न भवेत्, किन्तु सर्वमपि आकाशम् एकीकृत्य आकाशं सामान्य आकाशमुच्यते, न तु विशिष्ट आकाशः। वायुसंयुक्त आकाशः, वायुरहित आकाशः इति नोच्यते, सामान्य आकाशः। सामान्य आकाशस्य शब्दगुणो भवति किम्? अल्लवे इल्ल, वायुसम्बद्धेनैव आकाश शब्दो भवति। अदे मीडियम किन्तु वायु मीडियम, वायोरन्यत् साधनमस्ति किम्? वायोस्सकाशात् अन्यत् साधनं तस्य वाहकं, शब्दस्य वाहकं वायुं विहाय अन्यदस्ति किम्? विज्ञानानुगुण्येन। सालिड् लिक्विड् तु पूर्वमेव अपगतं, पूर्वमेव अपनीतं। स्थूलपदार्थः पृथ्वी अपनीता, जलम् अपनीता, अग्निरपनीता, वायु अपनीता, एतद् विहाय अष्टे। दट् मीन्स् वायुगुण ಅಂದರೆ ಸ್ಥೂಲ ಪದಾರ್ಥ ಪೃಥ್ವಿ ಸಂಬಂಧೇನ ವಾ, ಅಗ್ನಿ ಸಂಬಂಧೇನ ವಾ, ಜಲ ಸಂಬಂಧೇನ ವಾ, ವಾಯು ಸಂಬಂಧೇನ ವಾ, ಅಂದರೆ ಚತುರ್ಭೂತ ಸಂಬಂಧೇನೈವ ಶಬ್ದಃ ಪ್ರಸರತಿ, एवं किल? चतुर्भूत संबंधेन चतुर्भूषम् अवलम्ब्यैव आश्रित्य चतुर्भूतान्यवलम्ब्यैव शब्द प्रसरति। चतुर्भूतरहित आकाशे, शुद्धाकाशे, केवलाकाशे शब्द प्रसरति किम्? न प्रसरति चेत् शब्दगुणो न भवति। ते मन्यन्ते नैयायिकाः पृथिव्याः अभावे, जलस्य अभावे, अग्नेरभावे, वायोरभावेपि शब्दः केवल आकाशे तिष्ठति। कथं तिष्ठति? ते परिशेषन्यायेन वदन्ति, किन्तु परिशेषन्यायः तत्र न सिद्ध्यति। शब्दः येषु एव चतुर्षु अन्यतमेषु तिष्ठति। एवमेव शब्दः गन्धगुणः पृथिव्या भवेत्, एवं एकैकभूतस्य एकैकं गुणं भवेत्, किन्तु शब्दस्तु येषु चतुर्षु एव भवति, किन्तु आकाशे न भवति। शब्दस्तु तरङ्गरूपः, आकाशस्य तरङ्गा भवन्ति किम्? शब्दस्य रूपं किम्? शब्दः तरङ्गरूपो वा, तरङ्गरहिते अपि आकाशे शब्दः उत्पद्यते वा?
ಸಿ ವಾಯುತರಂಗರೂಪः ಶಬ್ದೋ ಭವತಿ. ನೈಯಾಯಿಕಾ ಬ್ರವಂತಿ ವಾಯುತರಂಗಾः ಶಬ್ದಂ ನಯಂತಿ. किंतु वायोरभावे जलाभावे पृथिव्यभावे अन्य चतुर्भूताभावे केवल आकाशे शब्दः तिष्ठति किं? न तिष्ठति. तेन शब्दः आकाशस्य गुणो न भवति. मयोच्यते तत् तर्कशास्त्रं किञ्चित् परिवर्त्य किञ्चित् किमुच्यते परिमार्ज्य करेक्षन् कृत्वा मया उच्यते शब्दः शुद्धाकाशे न तिष्ठति, अन्य पदार्थ संयोगेन तिष्ठति. अन्य इत्युक्ते पृथिवी जलादि वायुवादि सम्बन्धेनैव तिष्ठति. तद्विहाय शब्दो नाम नास्ति. अत एव शब्दः आकाशस्य गुणो न भवति. आकाशः निर्गुण एव भवेत्. एवं किल? आकाशः निर्गुण एव भवेत्. आकाशस्य शब्दगुणवत्ववत् आत्मनो दुःखित्वम् इति चेत् समयो जातप्ಪ ಅಲ್ಲವೇ? ನಾನಿದು ಮುಗಿಸಬೇಕು ಅಂದ್ಕೊಂಡೆ, ಇದು ಆಗಲಿಲ್ಲ. ಎನಿವೆ, ಸೊ ಇದು ಆಕಾಶ ಶಬ್ದಗುಣವತ್ವವತ್ತು ಇತಿ ಅಂದರೆ ತತ್ ಅಭ್ಯುಪಗಮ್ಯ ಗಚ್ಚತಿ, ಟೇಕಿಂಗ್ ಫಾರ್ ಗ್ರಾಂಟೆಡ್. ಪೂರ್ವಮೇವ ಅಂಗೀಕೃತ್ಯ ಬ್ರೂತೆ, ಟೇಕಿಂಗ್ ಫಾರ್ ಗ್ರಾಂಟೆಡ್ ಬ್ರೂತೆ. ಆಕಾಶಸ್ಯ ಶಬ್ದಗುಣವತ್ ಆಕಾಶಸ್ಯೈವ ಶಬ್ದಗುಣೋ ನಾಸ್ತಿ. ಅಧುನಾತನಾः ಆಧುನಿಕತಾರ್ಕಿಕಾः ಇತ್ಯುಕ್ತೆ ವಿಜ್ಞಾನಿನः ನಾಂಗೀकुर्वन्ति. युक्त्यापि न सिद्ध्यति ते तैरपि परिशेषन्यायेनैव साधितं. परिशेषन्यायः किमपि तर्कं भवति किं? प्रत्यक्षो वा? सी ಅಲ್ಲಿ परिशेषन्याय इत्युक्ते उक्तं किल, पञ्चभूतानि सन्ति, पञ्चगुणाः सन्ति. कस्य गुणः कस्य भूतस्य कस्य गुणः इति पूर्वमेव निश्चितं. चत्वारो गुणाः चतुर्णां भूतानां संयोजिताः. अवशिष्टं भूतम् एकम्, अवशिष्टः गुणः. अनेन शब्दः आकाशस्य इति निश्चितम्. अवशेषमात्रेण तयोः संयोगः कर्तुं शक्यते किं? न शक्यते चेत् तत् परिशेषन्यायः न सिद्ध्यति. ಅಲ್ಲವೇ? ಪರಿಶೇಷನ್ಯಾಯः ಸದೋಷः. ಪರಿಶೇಷ ನ್ಯಾಯವು ಲಾಜಿಕ್ ಅಲ್ಲ. ಆ ಶಬ್ದಗುಣ ಆಕಾಶಸ್ಯ ಎಂದು ಹೇಳುವಕ್ಕಿಂತ ಮಿಕ್ಕ 4 ಗುಣಗಳಲ್ಲೇ ಸೇರಿಸಿಬಿಟ್ಟರೆ ಹೊಂದುತ್ತದೆ. ಅದರಿಂದ ಆಕಾಶಸ್ಯ ನ ಭವತಿ. ಅಸ್ತು ನಾಮ. ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ. ಹರಿ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಹರಿ ಓಂ ತತ್ಸತ್.